शिकूया प्रयोगातून विज्ञान या उपक्रमाअंतर्गत एक नवीन प्रयोग शिकणार आहे आणि प्रयोगाचं नाव आहे हवेचा दाब. माचीस, पाणी, जग, त्याला स्मग असं सुद्धा म्हणतात आणि कुठलाही एक रंग, लाल, पिवळा, निळा, हिरवा कुठलाही चालतो, एक रंग पाहिजे. ते साहित्य मी या प्रयोगासाठी आणलेलं आहे. ही काय आहे? बिस्लरीची बॉटल. त्यानंतर ही आहे माचीस. ही आहे अगरबत्ती आणि हे आहे रंग. याच्यामधला कुठलाही एक रंग आपण वापरणार आहे. आणि हा आहे मग आणि या मगामध्ये हे आहे पाणी. काय याच्यामध्ये? पाणी घेतलेलं आहे. आता सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे? या माचीसच्या सहाय्याने अगरबत्ती ही पेटवणार आहे. पेटवल्यानंतर ही कुठे येऊ नये म्हणून ती पटकन विझून टाकायची. हा, अगरबत्ती कशासाठी पेटवली मी? बॉटलला आपल्याला काय करायचे? छिद्र पाडायचे. आता बघा ही बॉटल आहे, त्याला खालून मी असं 2 इंच असं सोडून देते आणि एक छिद्र पाडलं. एक पुन्हा थोडंसं सोडून देते, दुसरं छिद्र पाडते आणि पुन्हा सोडून देते आणि तिसरं छिद्र पाडते. हा पा, आता 3 छिद्र पाडले मी. 1 2 आणि 3. किती छिद्र पाडले? आणि आता काय करणार आहे? हा कलर आहे, त्यातला कुठला कलर घ्यायचा आपल्याला? जांभळा कलर घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये आता मी टाकणार आहे आणि मिक्स करणार आहे. डार्क रंग आला पाहिजे. बघा आता रंगीत पाणी झालं. आता काय करायचं? त्याला आपण छिद्र पाडलेले होते बॉटलला, त्या बॉटलच्या छिद्रावर काय करायचंय? त्या सगळ्या छिद्रावर असं बोट ठेवून द्यायचं. त्याच्यात पाणी टाकायचं, म्हणजे याच्यात हवा नसली पाहिजे. हवा जर असली तर पाणी काय होईल? सगळं चाललं जाईल. म्हणून या छिद्रांवर असे बोट ठेवायचे. चल तुझ्या इथं असं पक्क बोट ठेव. हा, इथे एक ठेव आणि इथे मी ठेवते. हा, तू पक्क त्याच्यावर जाईल, नको येऊ देऊ. हा, आता बघा बॉटल भरून घेते मी. हा, बॉटल भरत असताना छिद्र पूर्ण पॅक पाहिजे, म्हणजे बॉटल मधलं पाणी खाली सांडणार नाही. हा, आता बघा केलं. आता ऋतू इथून सरक आणि आता तुम्ही निरीक्षण करा. वरचं जे छिद्र आहे पहा, त्याच्यातून एकदम पाणी काय होते? बॉटलवरच, म्हणजे बॉटलच्या याच्यात पडत आहे आणि असं खाली पडत आहे. 2 नंबरचं छिद्र आहे, त्याची धार छोटी आहे आणि 3 नंबरचं छिद्र आहे, त्याची धार खूप मोठी आहे. पहा, पुन्हा निरीक्षण करा. नाही, आता तुम्ही निरीक्षण करा. आपण बॉटलला जे 3 छिद्र पाडले होते त्यातून काय होते? सोडू तुझ्या. हा, हे बघा. नाही, 2 नंबरच्या छिद्राची धार मोठी आहे का लहान आहे? लहान आहे. आणि 3 नंबरचे छिद्र जे सगळ्यात खालचं छिद्र आहे त्याची धार कशी आहे? मोठी, सगळ्यात मोठी आहे. तर यावरून हे सिद्ध होते की हवेचा दाब हा खाली सर्वात जास्त असतो. खाली सर्वात जास्त असतो आणि वर तो कमी होतो. बॉटलला तर आपण सारखे छिद्र पाडले,
अगरबत्तीच्या साह्याने तिन्ही छिद्र सारखे पाडले होते, पण वरचं जे सगळ्यात वरचं झाकण आहे त्याच्यातलं पाणी पडताना दिसलं का तुम्हाला? एक सांडत होतं ते पाणी, पण कसं सांडत होतं? एकदम कमी प्रमाणात सांडत होतं. कसं सांडत होतं? एकदम प्रमाणात, त्याची धार दिसत सुद्धा नव्हती. आणि जे 2 नंबरचं मधलं छिद्र आहे त्यातलं पाणी सांडताना दिसत होतं, पण त्याची धार कशी होती? कमी. आणि सगळ्यात खालचं जे छिद्र आहे त्याची धार कशी होती? सगळ्यात जास्त होती. म्हणजे याच्यावरून काय सिद्ध होते सांगा? हवेचा दाब खाली तळाशी सर्वात जास्त असतो. तुम्ही धरण पाहिलेलं आहे? धरण पाहिलेलं आहे ना? मग धरणाची जी भिंत असते ती भिंत खाली कशी असते रे? मोठी असते का छोटी असते? मोठी असते. खाली भिंत ही अशी खूप जाड असते. जेव्हा जिथं जमिनीच्या तिथं काय असते? धरणाची भिंत खूप जाड असते. आणि वर भिंत कशी असते? वर तिचा आकार कसा? खाली अशी जाड असेल तर वर कशी होत जाते? अशी छोटी होत जाते. मग खाली का बरं जाड असते याचं तुम्ही कधी हे केलं का? विचार केला का? धरणाची भिंत खाली तळाशीच का बरं जाड असते? त्याचं कारण हेच आहे की हवेचा दाब पाण्याच्या तळाशी जास्त असतो. हवेचा दाब पाण्याच्या तळाशी जास्त असतो आणि त्यामुळे काय होऊ शकते? दाब जास्त झाला तर जसं या बॉटल मधून पाणी खालच्या छिद्रातून जास्त बाहेर आलं ना, तशा प्रकारे जर त्या धरणामध्ये हवेचा दाब जास्त झाला तर धरण काय होईल रे? एका दाब त्या धरणाच्या पाण्यामध्ये जास्त झाला तर धरण खालून काय होईल? फुटेल. शाबाश. काय होईल? फुटेल. आणि फुटल्यानंतर धरणातलं पाणी काय होईल? सगळं पाणी वाया जाईल, है ना? त्यामुळे धरणाच्या तळाची जी भिंत असते ती जाड ठेवतात. असं आपण आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचं निरीक्षण करायचं की हवेचा दाब याच्यावर निर्माण होऊन कोणते कोणते परिणाम होतात. असे काही उदाहरण अजून तुम्हाला एखादं सांगता येईल का? जसं धरणाच्या भिंतीचं सांगितलं मी, तसं तुम्ही सांगा आणखी. मला हा प्रयोग करून पाहायचा आहे. सगळं बोलीन हा. आता हळूहळू बॉटलचं झाकण सोडून द्या. बॉटलवरचं ते बोट काढा झाकून द्या छिद्रावरचं. हा. आणि चला पहा, पहिल्या छिद्रातून पाणी पडताना दिसते? दिसते पण एकदम कमी पडत आहे. की एवढं कमी पडते की ते तुम्हाला दिसत सुद्धा नाही. दुसऱ्या छिद्रातल्या पाण्याची धार कशी आहे? लहान आहे. आणि खालच्या सगळ्यात तळाच्या छिद्राची धार कशी आहे? मोठी. का बरं मोठी झाली सांगा आता? कारण की तळाशी दाब जास्त निर्माण झाला. मोठं काढा त्या छिद्रावरचे. हा. आता निरीक्षण करा. वरच्या छिद्रातून पाणी सांडताना दिसतं का तुम्हाला? दिसते, पण किती कमी प्रमाण आहे. दुसऱ्या छिद्रातली धार कशी आहे? कमी आहे. आणि सगळ्यात खालच्या छिद्राची धार कशी आहे? जास्त. का बरं जास्त आहे रे खालच्या छिद्राची धार? हवेचा दाब तळाशी सर्वात जास्त असतो, म्हणून खालच्या छिद्राची धार ही मोठी आहे. समजलं? बघा आता सर धरतात आणि सर करून बघत आहे. तुम्ही आता त्या छिद्रावरचे बोट हळूहळू बाजूला करा. तिथे पक्का असं धरायचं. हा. छिद्रावरचे बोट काढा. तुमचे हात काढा आता. हा. चला करा निरीक्षण. का वरचं पाणी कसं पडत आहे? हळू. एकदम दिसत सुद्धा नाही. दुसऱ्याची धार कशी आहे? लहान. मधल्या छिद्राची. आणि सगळ्यात खालच्या छिद्राची धार कशी आहे? जास्त. का बरं जास्त आहे? जास्त आहे. त्यामुळे खालच्या छिद्रातून पाणी जास्त वेगाने बाहेर येते. समजला प्रयोग?